मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा वेगाच्या बेफिक्रीने निष्पाप जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। हालोली गावाच्या हद्दीत पारसपाडा येथे 29 एप्रिलला सकाळी 8:30च्या सुमारास भरधाव कारने मायलेकांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात आई प्रतीक्षा पाडोसा 40 वर्षीय यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा 18 वर्षीय मुलगा तुषार प्रभाकर पाडोसा गंभीर जखमी झाले होते। अपघातानंतर तुषारवर गुजरात मधील सुरत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते। आईच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायच्या हातच मृत्यूशी झुंज देणाऱ्या तुषारचाही 1 मेला सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला। काही दिवसातच मायलेकांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। एका कुटुंबाचा आधारस्तंभ आणि त्यांचे स्वप्न क्षणार्धात उद्ध्वस्त झाले। स्थानिकांच्या मते पाडोसापाडा परिसरात महामार्गालगत अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ग्रामस्थांसाठीही कोणती ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने जीव धोक्यात घालूनच त्यांना रोजचा प्रवास करावा लागतो। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ही घटना केवळ एक अपघात नाही, तर वेगाच्या बेफिक्रीची आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचं जिवंत साक्ष आहे। वेग काही क्षणाचा असतो, पण त्याची किंमत कुणाच्या आयुष्याने मोजावी लागते। आता तरी शहाणे होणार का? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।